काय हो? काय झालं? प्रकृती बरी नाही का तुमची? तरणी तटी पोर आपली बायचं घर संसार सोडून माहेर येऊन राहिली, कशी राहील प्रकृती बरी? काय लोकांना काय जाते बोलायला? कुणी काय बोललं का बायच्याविषयी? शिवराम शेठ किती दिवस ठेवून घेणार आहात पोरीला? अशानं काळी मोड घेईल तिचा नवरा. त्यांना काय सांगू बायजाच्या कर्माची कथा? सांगू स्वतःच्या मोठ्या धीरानं हात टाकला पुरीवर म्हणून? वाटोळ वाटोळ होईल मुडद्याचं. माझी फुलासारखी पोर कुस्करायला धजावला तरी कसा तो? आता तिच्या नवऱ्यानं तरी येऊन जावं का नाही चौकशीला? बायकोच ना त्याची ती. कोणत्या तोंडाने येतील? मोठ्या भावानं तोंड दाखवायला जागा तरी ठेवलीये का? हे म्हणजे न सांगता सवरता काडी मूड घेतल्यासारखंच. असो, आता आपणच काहीतरी करायला पाहिजे. तरणी पोर घरात बसून कशी काय ठेवायची? आपण तिचं दुसरं लगीन लावून देऊया. लोक काय म्हणतील? लोकांना काय होतं बोलायला? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अगं पण महाराज सुद्धा म्हणाले ना, आपल्या बायजाच्या नशिबात संसाराचं सुख नाही म्हणून. दुःखाचा डोंगर कोसळलाय पोरीवर. त्यातून सावरण्यासाठी धीराचे बोल होते ते. आता नशिबातच नाही तर माणूस विचार करत बसतो का? बायजा आता तशी सावरले. आता आपणच पुढाकार घेऊन तिचं लग्न लावून दिलं पाहिजे. बायजाचं मत विचारात घ्यायला पाहिजे. गेली कुठं पोर? कुठं जाणार? महाराजांच्या सेवेत मठात जाऊन बसली. ती आली की आपण विषय काढूया. बर चाल. शिवराम बाप्पा, बळीराम आता एवढ्या लगबगीनं कुठं जायला लागले? शेतावर निघालोय, कापणीचं काम काढलंय. नाही म्हणजे तसे आहेत सगळे गडी आपल्या ओळखीचेच आहेत, पण लक्ष असलेलं बरं धाक राहतो ना. बायजा बाईजा नाही म्हणजे बायजा कशी आहे ते विचारत होतो. हाय हितच का गेली सासरला? शेगावी गेली वारीला. वारीला? हा. नाही म्हणजे आजच्या आडवारी वारीला? म्हणजे आज इतवार नाही का? हा, न करत्याचा वार आजच्या दिवशी वारीला गेली म्हणजे? येडा का खोळा तू? अरे गजानन महाराजांचं दर्शन कोणत्या बी वारी घेतलं तरी तो शुभवार. हा हा, तुमचं बी म्हणणं बरोबरच आहे. मग संग तिला तो बी गेला असल भोकऱ्या. भोकऱ्या? तो पुंडलिक हो. असेल, माहित नाही. माहिती नाही? नाही बाप्पा, माहिती असायला हवं. गावभर लोक काय काय वंगाळ वंगाळ बोलत्यात, आपल्याच्या ऐकवत नाही. नाही म्हणजे काय आहे ना, भोळी भाबडी पोरती, कोण फूस लावतया, कोण काय करतया, आपल्याला काळजी नको. नाही पण बाप्पा, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आहे ना, मी बघून घेईल सगळं. हा, येतो मी बी निघालो शेगावीच. बघतोच. नाही म्हणजे बघतो ना कुठं वाटत गाठ भेट होते काय ती. येतो. महाराज, बायजाचं भविष्य काय? नाही म्हणजे तिच्यासारखी एक मुलगी मुणगावहून शेगावला येते, तुमची सेवा करते, पण सेवा करण्याचं समाधान जे मी इतर भक्तगणांच्या चेहऱ्यावर पाहतो ना, तसं समाधान मला तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. कुठल्या तरी एका अनामिक त्रासानं ग्रासलेली दिसते ती. याचं काय कारण आहे? कुणीतरी तिच्या मागावरती आहे. कोण महाराज? त्याची वाईट नजर आहे बायजावर. महाराज, महाराज कोण आहे तो? मला त्याचं नाव सांगा. असा वठणीवर आणतो ना त्याला मी. एका निष्पाप मुलीच्या जीवावर का उठतात हे लोक? एका बाजूला तिचा तो धीर आणि दुसऱ्या बाजूला हा. कुणी काही करायची गरज नाही बंकट. महाराज, विनाशकाले विपरीत बुद्धी.
त्याला दुर्बुद्धी झाली म्हणून त्याचा विनाशकाल जवळ आलेला आहे. बायजा त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे, कारण हे त्याचं प्रारब्ध आहे. या दरम्यान बायजाला जो मानसिक त्रास होईल तो तिच्या गतजन्मीचा भोग आहे. प्रारब्ध कुणाला चुकलं नाही बंकट, मग बायजा त्याला कशी अपवाद ठरेल? होय महाराज. तू काही काळजी करू नकोस, आम्ही लक्ष ठेवून आहोत बायजावर. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. शिवराम, फार काळजी करता तुम्ही लेकीची. आमच्या बायजाच्या बाबतीत जे घडू नये ते घडलं. आता आम्ही तिचं दुसरं लग्न करून देण्याच्या विचारात आहोत. पण बघा, म्हणजे चांगला नवरा मुलगा असला तर सुचवा. महाराजांना तुम्ही विचारलं का? महाराजांना न सांगता सवरता कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका. नाही, महाराजांना विचारायचंच आहे. आता कोणाच्या पुढे नियती काय वाढवून ठेवणार आहे हे महाराजांनी आधीच ताडलेलं असतं. म्हणजे तुम्हाला काही सुचवायचं आहे का शेठ? हो, बायजाला तुम्ही माहेरी घेऊन आलात तेव्हापासून बायजा महाराजांच्या सेवेत रुजू झाली. तिचं जर दुसरं लग्न व्हायचं असतं तर महाराजांनी तसे संकेत आधीपासूनच दिले असते. प्रपंचाची गोडी तिच्या मनात निर्माण केली असती. पण तसं घडताना मी काहीच पाहिलं नाहीये. त्या अर्थी म्हणजे बायजाच्या वागण्याच्या बाबतीत काही? का तुम्ही असं का विचारता? नाही, काही गोष्टी कानावर यायला लागल्यात. म्हणजे तो भोकऱ्यांचा पुंडलिक फार दिसतो हल्ली बायजा बरोबर. लोक चर्चा करू लागलेत. बायजा, बायजा, बायजा. कशी घाबरवली का मुलीला? ही कुठली वागण्याची रीत? नाही आवडली तर मग तू सांग ना, तुला कंची रीत आवडतीय तसं वागतो. तुम्ही इथं कसं? हे काही विचारणं झालं वय? अगं मधु जिथं चंद्र तिथं. भाऊ, बायजा, अगं खरं सांगतो, आईच्यान सांगतो, तू इथं शेगावला आली आणि तिथं मुंडगावात माझं मनच रमना म्हणून तू आलं तुझ्या माग माग इथं. काय बोलताय तुम्ही? भाऊ म्हणते मी तुम्हाला, मोठ्या भावासारखे तुम्ही मला. बायजा, गुमान आपल्या वाटानं जा, नाहीतर आरडून लोक गोळा करीन मी. आरड आरड, जमीव लोक काय करतीला? हा? काय केलं मी? तुझ्या अंगाला हात लावला का काय केलं? बायजा, जरा समजून घ्या मला. जरा समजून घेशील ना तर तुझंच भलं होईल बघ. अगं तू तरुण आहेस, जनावर टपून बसली तुझ्या झडप घालाय. तू माझ्या संगत पाठ लाव. बघ बघ, कोणाची माई आली तुझ्याकडे नजरवर करून बघा. खरं सांगतो पाहिजे, अगं अक्षी राणी वाणी ठेवीन तुला. लाज नाही वाटत असं बोलायला? आता याच्यात लाज कसली? हं? अगं बायको म्हणून राह म्हणतोय, रखेली म्हणून नाही. मला आता कोणाशी बी लग्न करायचं नाही. का? तो पुंडलिक सगळ्या गरजा भागवतो वाटतं तुझ्या. भाऊ, अगं पाहिजे, कळतंय आम्हाला. कळत का नाही मला? स्त्रीला एकदा पुरुषाचा हात लागला तर मग ती त्या स्पर्शाशिवाय नाही राहू शकत. नाहीच राहू शकत. बघ, नवरा नसल तर कुणी बी पुरुष चालतोय. मग मी म्हणतो, मी कुठं वाईट आहे? शक्य तेवढा मान दिला तुला. आता इथून तोंड काळं कर, नाही तर
भाईजा काय झालं? अगं बळीराम भाऊ, नाही सोडणार तुला. बघून गेल. आओ तुझा हेतू कधीच साध्य होणार नाही बळीराम. निवडुंगा शेजारी मोगरा कधीच फुलायचा नाही. राहू दे बंकट. महाराज आता कोणती सेवा करू? नाही, हे विचारावं लागतंय, कारण पुंडलिक आणि बायजाचं इथलं वास्तव्य. ती दोघं इथे आली की सेवा करण्यासाठी कोणतंच काम उरत नाही. म्हणजे आम्ही एखादं काम करावं असं म्हटलं ना, तर त्या दोघांनी मिळून आधीच करून टाकलेलं असतं. हे म्हणजे तक्रार आहे की कौतुक आहे पुंडलिकाचं आणि बायजाचं? अर्थातच कौतुक. गुणी आहेत मुलं, त्यांचा सहवास मला आवडतो. महाराज सहवास म्हणजे ती दोघं जेव्हा माझ्या सहवासात असतात ते मला आवडतं. तू काय समजलास? बायजाचे वडील तुला भेटून गेले. महाराज गण गण गणात भोते, गण गण गणात भोते. हो महाराज, पुंडलिक आणि बायजा मुणगावहून शेगावला वारीसाठी येतात याबद्दल लोकांमध्ये चर्चा चालू आहे. एकमेकांमधली जवळीक काही लोकांच्या डोळ्यात खुपतेय, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की शेगावची वारी हे केवळ एक निमित्त आहे. या निमित्तानं दोघांना एकमेकांच्या सहवासात राहता येतं आणि यातच यांचं खरं सुख आहे. मांजर डोळे मिटून दूध पितंय असा आरोप होतोय बायजावर. लोकांना काही म्हणू दे, शिवराम आणि भुलाबाईंनी बायजावर अविश्वास दाखवू नये. नाही नाही, ते आपल्या मुलीवर अविश्वास दाखवतायत असं नाहीये, पण ह्या चर्चेमुळे त्यांना खूप मानसिक त्रास होतोय. त्यात बायजाचं हे दुःख, म्हणजे पिता समान दिरानं तिच्यावर वाईट नजर ठेवली. आता ह्याबद्दल लोक चर्चा करू लागलेत तर मग बायजानं कसं जगावं? बायजाची चिंता कुणीही करू नये. ती कुणाच्याही वासनेला बळी पडणार नाही. ऐकतेस ना रे? महाराज हो, शेगावला जाऊन येता का? तिन्ही सांजा झाल्या, अजून बायजाचा पत्ताच नाही. हो हा, असं बघता काय? काय झालं? नाही, मला तुला एक विचारायचं होतं. विचारा की. तो आपला बोकऱ्याचा पुंडलिक त्याचं काय? कसं पोरगा आहे तो? मला का माहित नाही, पण का हो? काय म्हणजे आपल्या बायजा सोबत तो जातो ना शेगावला. हा. मग त्याच काय झालं? काय झालं म्हणजे? तुला माहिती आहे, जरा कुठून झालं तर गावातले लोक कसे बडबड बडबड करतात माहिती आहे तुला? बाप्पा, नाही म्हणलं येऊ का? बळीराम, अवय गेलतो शेगावला, भेटली बायजा. तर पुंडलिक बी होता सांग तिला. म्हणली रात्री पथुरी येतो घरला. मॅच म्हणलं कशा पायी येळ लावती? नाही, बाई माणसाच्या जातीनं काळोख पडायच्या आत घरला आलेलं बरं असत्या. आपली माणसं काळजी करतात नाही काय? नाही म्हणजे मला बायजाविषयी आपलेपणा वाटतो म्हणून बोललो बरं का. काय कशा आहात तुम्ही? ठीक आहे, ठीक. हा, ओळखलं नाहीस मला? अहो, मी बळीराम. हा, रगड बागायती जमीन आहे, लाकडाची वखार आहे. देवाच्या किरपेनं काय बी कमी नाही बघा. बायजाला मागणी घालाय आलोय.
आव ठेवा ठेवा, आपल्या कानावर विश्वास ठेवा. तुम्ही जे ऐकलं तेच बोललो मी. अहो, शिवराम आप्पा, आता मला ठाव आहे बायजा काही माहेरपणाला आलेली नाही. अहो पण बायजाची आणि माझी अडचण एकच आहे. ती कशी? आता हे बघा, तुम्ही बायजाशी माझा पाठ लावून दिल्यावर मी तिचा दुसरा नवरा होणार आणि ती माझी दुसरी बायको. अहो पण तिची अजून काडीमोडी झाली नाही. होईल की, त्यात काय वेळ लागतोय. असा काडी मोडल्यावानी होत आहे म्हणून तर काडी मोड म्हणतात त्याला. त्याची काही काळजी करू नका, ते आपल्याकडे लागलं. हा नाही पण मी तुझ्या बायकोविषयी ऐकलं होतं ते साप खोटे, काय खरं नाही. अव भर पावसात आडगावला गेलेलो, पुरात ना उलटली, बायको गेली भाऊ, तर लोकांनी एकाच आरडा केला की बळीरामानं स्वतः दिली बायको ढकलून. हा तुम्हाला वाटतंय तसं करीन मी? हा कोण कशाला पण लोकाला काय, उचलली जीभ लावली टाळायला. 10 गोष्टी बोलतात लोक. आता आपली बायजा त्या पुंडलिकाबरोबर शेगावच्या महाराजाचं दर्शन घ्यायला जाते. लोक काय कमी वंगाळ बोलतात? हा बोलतात का नाही? नाही, ऐका माझं, मी काय म्हणतो, सासू सासरे मायबापावानी असतात. मी तुम्हाला बायजाला कधी बी अंतर देणार नाही. माझा बायजाशी पाठ लावून द्या. नाही पण ते बायजाला विचारून मग आपण. तिला काय विचारायचं? एवढा लाखात एक जावई देवाच्या कृपेने आपल्या दारात आलाय, त्याचा असा अपमान करू नका. बरं कवा लावायचा पाठ? बायजा चांगली चांगली सेवा करतेस ग पोरी महाराजांची तू. तुला त्याचं चांगलं फळ मिळणार बघ. पण मी महाराजांची सेवा कुठल्या फळाच्या अपेक्षेने करतच नाही. तू अपेक्षा नाही ठेवलीस तरी महाराजांना कळतात भक्ताच्या मनातल्या अडचणी. वेळ आली ना की ते भक्ताला हवं ते देतात न मागता. काय म्हणायचंय तुम्हाला? असं माझ्या सेवेचं कुठलं फळ देणार आहेत महाराज? देणार नाही, दिलंय. दिलंय? होय. अगं पोरी, तुझ्यासाठी चांगलं स्थळ सांगून आलंय. आम्ही होकार सुद्धा कळवलाय. काय? नाही पोरी, आता तू काय बी बोलू नकोस. तुझं काय बी ऐकणार नाही आम्ही. आता तेवढं बळ नाही ग उरलं तुझ्या बापात. तुझ्यासारख्या तरण्याताठ्या पोरीला घरात ठेवून घ्यायचं, तुझं रक्षण करायचं नाही ताकद राहिली पोर. होय, तू आता हट्ट सोड आणि सरळ पाठ लावायला तयार हो, म्हणजे आम्ही डोळे मिटायला मोकळे. कोण आहेत ते? बळीराम. काय? अगं ओरडतेस काय अशी साप चावल्यासारखी? अगं चांगला सज्जन माणूस आहे, श्रीमंत आहे. त्याची श्रीमंती घाला चुलीत. मला माहित नाही तो कसा आहे. माझ्या मागे शेगाव पर्यंत आला होता, बंगाल भाषेत बोलला माझ्याशी. असं थोबाड रंगवलं ना त्याचं. किती जणांची थोबाडा रगवणार आहेस का? अगं तुझ्याविषयी गावात काय काय बोलतात ते ऐकवत नाही. ते ऐकण्यापेक्षा असं वाटतं हिरी जाऊन जीव द्यावा. आई, हे बघ बायका, तुला बळीरामाबरोबर लगीन करावं लागल. बाबा